एक माणूस जो दरवर्षी आपल्या पत्नीला 3 किलो सोनं भेट देतो. एक वडील जे आपल्या मुलीला तिच्या पहिल्या वाढदिवसाला कोट्यावधी रुपयांची कस्टमाइज गुलाबी रंगाची रोल्स रॉयस भेट देतात. आणि एक भारतीय व्यावसायिक जो जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या बुर्ज खलिफामध्ये राहतो. पण या कथेतील सर्वात रंजक भाग हा आहे की हाच माणूस एकेकाळी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक छोटेसे किराणा दुकान चालवत असे. आज दुबईतील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकांमध्ये त्याची गणना होते. मी बोलत आहे सतीश सनपाल यांच्याबद्दल, जे सध्या नेटफ्लिक्सवरील देसी ब्लिंग या शो मुळे चर्चेत आहेत. सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी तबिंदा सनपाल यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही जण त्यांच्या आलिशान घराची, काही जण त्यांच्या करोडोंच्या गाड्यांची, तर काही जण त्यांच्या मुलीला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल चर्चा करत आहेत. लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सतीश सनपाल नक्की कोण आहेत, त्यांनी एवढी संपत्ती कशी जमवली, आणि त्यांची पत्नी तबिंदा सनपाल कोण आहे, जिची स्वतःची ओळख सुद्धा दुबईच्या व्यावसायिक जगात खूप मोठी मानली जाते. सतीश सनपाल यांची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी असलेल्या सतीश यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी 8वी इयत्तेनंतर शिक्षण सोडून दिले. अगदी लहान वयातच त्यांनी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी आईकडून थोडे पैसे उधार घेऊन एक छोटे किराणा दुकान सुरू केले. मात्र हा व्यवसाय फारसा यशस्वी झाला नाही आणि त्यांना तोटा सहन करावा लागला. या अपयशाने त्यांना व्यवसायाच्या जगातील पहिला धडा शिकवला. किराणा दुकानानंतर त्यांनी शेअर बाजारात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गुंतवणूकदारांमध्ये आणि दलालांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांना समजले की पैसा कसा काम करतो, गुंतवणूक कशी वाढते आणि व्यवसाय कसा वाढवायचा. पण सतीश यांच्या महत्वाकांक्षा एवढ्या पुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यांना काहीतरी मोठे करायचे होते. हा विचार मनात ठेवून त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुबईत आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. त्यांनी सोन्याच्या व्यापाराने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स आणि मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून हळूहळू आपले व्यावसायिक साम्राज्य उभारले. आज सतीश सनपाल एनेक्स होल्डिंगचे प्रमुख आहेत. हा समूह अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून दुबईच्या व्यावसायिक जगात एक मोठे नाव मानले जाते. देसी बिलिंगच्या ट्रेलरमध्ये सतीश सनपाल यांनी केलेल्या एका विधानाची खूप चर्चा झाली होती. ते म्हणाले होते की पैसा देव नाही, पण तो देवापेक्षा कमीही नाही. हे विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. काहींनी त्यावर टीका केली, तर काहींनी याला त्यांच्या व्यावसायिक विचारसरणीचे प्रतिबिंब मानले. पण एक गोष्ट निश्चित आहे, या विधानावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक मिळते, ज्यानुसार यश आणि संपत्ती हे नेहमीच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि या कार्यक्रमात ते अनेकदा दिसूनही आले आहे. तथापि सतीश सनपाल केवळ त्यांच्या व्यवसायामुळेच नव्हे, तर त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळेही चर्चेत असतात. अहवालानुसार ते दरवर्षी त्यांची पत्नी तबिंदा यांना अंदाजे 3 किलो सोने भेट देतात. या गोष्टीची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. पण हा त्यांच्या आलिशान जीवनशैलीचा केवळ एक पैलू आहे. सर्वात अधिक चर्चा त्यांची मुलगी इजाबेला म्हणजे बेलाची आहे. असे म्हटले जाते की बेलाच्या पहिल्या वाढदिवसाला सतीश सनपाल यांनी तिला एक कस्टमाइज गुलाबी रंगाची रोल्स रॉयस भेट दिली होती. सहसा लोक आपल्या मुलांना खेळणी, कपडे किंवा लहान सहान वस्तू भेट देतात, पण कोट्यावधी रुपयांच्या रोल्स रॉयसच्या भेटीबद्दल ऐकून जगभरातील लोकांना आश्चर्य वाटले. या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी याला दुबईतील सर्वात आलिशान भेटवस्तूंपैकी एक म्हटले होते. तबिंदा सनपाल यांनी एका मुलाखती दरम्यान आपल्या मुलीबद्दल अनेक रंजक गोष्टी उघड केल्या होत्या. त्यांनी सांगितले की बेलाच्या जन्मापूर्वीच त्यांनी तिच्यासाठी सोन्याची थाळी, सोन्याचा ग्लास आणि सोन्याचा एक चमचा बनवून घेतला होता. गमतीने त्यांनी आपल्या मुलीला दुबईतील सर्वात श्रीमंत मुलगी असेही म्हटले होते. या विधानाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. सतीश सनपाल यांच्या कार कलेक्शन बद्दल बोलायचे झाल्यास ते एखाद्या सुपर कार म्युझियम पेक्षा कमी नाही. वृत्तानुसार त्यांनी 2023 मध्ये सुमारे 35 कोटी रुपयांची बुगाटी चिरॉन कार खरेदी केली होती. याशिवाय त्यांच्याकडे अनेक रोल्स रॉयस सुपर कार आणि आलिशान वाहनांचा मोठा संग्रह आहे. त्याने आपला मुलगा लक्ष यालाही एक पांढरी रोल्स रॉयस भेट दिली होती, त्याची किंमत कोट्यावधींमध्ये असल्याचे म्हटले जाते. पण सनपाल कुटुंब केवळ त्यांच्या महागड्या गाड्या, जीवनशैली आणि भेटवस्तूंसाठीच ओळखले जात नाही, तर त्यांचे सेलिब्रेशन्स पण अनेकदा चर्चेत असतात. त्यांची मुलगी इजाबेलाच्या पहिल्या वाढदिवसाचा सोहळा हे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. या कार्यक्रमात आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान यांसारख्या मोठ्या कलाकारांनी आपली कला सादर केली होती. तमन्ना भाटिया, नोरा फतेही आणि दुबई ब्लिंक मधील अनेक प्रमुख व्यक्तीही या सोहळ्याचा भाग बनल्या होत्या. हा सोहळा एखाद्या बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यापेक्षा कमी वाटत नव्हता. आता आपण तबिंदा सनपाल यांच्याबद्दल बोलूया, ज्यांना अनेकदा केवळ सतीश सनपाल यांची पत्नी म्हणून ओळखले जाते.
पण त्यांची स्वतःची वेगळी ओळख सुद्धा आहे. तबिंदा यांचा जन्म लंडन मध्ये झाला आणि त्यांनी तिथेच व्यवसाय आणि वित्तशास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी वित्तीय नियमन आणि गुंतवणुकीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. आज त्या एनएक्स कॅपिटल फायनान्शियल मार्केट्स LLC च्या संचालक आहेत आणि वित्तीय सेवा क्षेत्रात सक्रिय आहेत. सतीश सनपाल कुटुंबाचे यश हे केवळ एका व्यक्तीचे यश नसून पती पत्नी दोघांचा एक सामायिक प्रवास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकीकडे सतीश सनपाल यांनी व्यावसायिक जगात आपले भक्कम स्थान निर्माण केले, तर दुसरीकडे तबिंदा सनपाल यांनी आर्थिक क्षेत्रातील आपल्या कौशल्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. नेटफ्लिक्सच्या देसी ब्लिंग मध्ये दिसल्यानंतर हे कुटुंब पूर्वीपेक्षा जास्त चर्चेत आहे. लोक त्यांच्या जीवनशैलीने थक्क झाले आहेत. बुर्ज खलिफामध्ये राहणे, कोट्यावधी रुपयांच्या गाड्या, सोन्याच्या भेटवस्तू, सेलिब्रिटींच्या पार्ट्या आणि अब्जावधी रुपयांचे व्यवसाय हे सर्व एखाद्या चित्रपटातील कथेसारखे वाटते. पण या झगमगाटामागे एक वेगळीच कहाणी दडलेली आहे. ही कहाणी आहे एका मुलाची, ज्याने 8वी इयत्तेनंतर आपले शिक्षण सोडून दिले. त्याने आईकडून पैसे उसने घेतले. त्याने एक छोटे किराणा दुकान सुरू केले. त्याला त्यात नुकसानही झाले. त्याला अनेक अडथळे आले, पण त्याने कधीही हार मानली नाही. मग त्याने मोठी स्वप्ने पाहिली. आपला देश सोडला, एक धोका पत्करला आणि दुबईला गेला आणि तिथे जाऊन स्वतःचे नशीब बदलले. म्हणूनच सतीश सनपाल यांची कहाणी केवळ संपत्तीबद्दल नाही, ही एक अशा प्रवासाची कहाणी आहे जो रस्ता जबलपूरमधील एका छोट्या किराणा दुकानापासून सुरू होऊन जगातील सर्वात प्रतिष्ठित इमारतींपैकी एक असलेल्या बुर्ज खलिफापर्यंत पोहोचला. आणि कदाचित म्हणूनच आज लोकांना केवळ त्यांच्या एकूण संपत्तीबद्दलच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.